आइए हम प्रभु के गीत में हो जाए। थैंक यू जीसस। परमेश्वर से कहे हम परमेश्वर कहता है अपने मुंह को खोल तो मैं आशीषों से भरूंगा। हालेलुया। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। आइए हम परमेश्वर से कहे अपने मुंह को खोल के, तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु, तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु। आइए अपने मुंह को खुला ऊंची आवाज से कहे, परमेश्वर से कहिए मेरे प्रियो, वो सुनता है। हालेलुया। मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। यह सदाई आराधना, इलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुए आराधना, यह सदाई आराधना, इलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुए आराधना। बेचैनी में मुझ पाकर आंसू मेरे पोंछे तूने, बेचैनी में मुझ पाकर आंसू मेरे पोंछे तूने, आँखों की पुतली जैसे जीवन भर संभाला तूने। यह सदाई आराधना, इलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुए आराधना। मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को ये खड़ा था, मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को ये खड़ा था, चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। यह सदाई आराधना, इलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुए आराधना। Thank you, Jesus. Amen. Hallelujah. Thank you, Lord Jesus. आइए हम परमेश्वर की स्तुति करें, उसके नाम की बड़ाई करें, उसके नाम को ऊंचा उठाए, क्योंकि वो स्तुति के योग्य परमेश्वर है। हालेलुया। सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो, सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरी ही गुणगान। हालेलुया, हालेलुया, आमीन। सारी सृष्टि का तेरा सहारा, सारे संसार से हमको बचाना, सारी सृष्टि का तेरा सहारा, सारे संसार से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पे हमको चलाना। हालेलुया, हालेलुया,
सागर में खोने न देना। हालेलुया, 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 आमीन। थैंक यू जीसस, आमीन। थैंक यू होली स्पिरिट, धन्यवाद प्रभु जी। आइए हम अपने आंखों को बंद करें और परमेश्वर से कहे, प्रभु जी तेरे चरणों में आते हैं, तेरे दया के सिंहासन के सामने आते हैं परमेश्वर। हम हर एक को छू ले प्रभु जी। परमेश्वर तेरी दया है राज्य, हम मरना मिले मेरे प्रभु। परमेश्वर तू हमारा जीवित परमेश्वर है प्रभु, तूने हमें जीवन दिया है मेहमान। आइए हम परमेश्वर से छू मुझे, छू खुदा मुझे छू छू। अपने आंखों को बंद करिए, छू मुझे, छू पागल मुझे छू। मेरे दिल को, मेरी जान को, मेरे बदन को छू। मेरी जान को, मेरी रूह को, मेरे बदन को छू छू। मुझे छू पागल मुझे छू। मिट्टी को कुम्हार जैसे हाथों से अपने सवारे। मिट्टी को कुम्हार जैसे हाथों से अपने सवारे। यूं ही कलामे खुदावन गूंथे हमें पुरखारे। मुझे भर पागल मुझे भर भरे। मुझे भर खुदा मुझे भरे। अशुद्धि जावर जिस्म की ओ लॉर्ड, रूह की तू दूर कर दे। अशुद्धि जावर जिस्म की, रूह की तू दूर कर दे। पाके यहोवा है कामिल, पाकीज़गी से तू भर दे। मुझे भरे पागल मुझे भरे भरे। मुझे भरे खुदा मुझे भरे। छू मुझे, छू खुदा मुझे छू। मेरे दिल को, मेरी जान को, मेरे बदन को छू। मेरी जान को, मेरी रूह को, मेरे बदन को छू छू। मुझे छू पागल मुझे छू। थैंक यू लॉर्ड जीसस, थैंक यू होली स्पिरिट। धन्यवाद देते हैं, धन्यवाद पवित्र आत्मा। थैंक यू होली स्पिरिट, आपकी उपस्थिति के लिए हम धन्यवाद देते हैं खुदा। मैंने सकते में परमेश्वर को पुकारा और उसने अपने चौड़े स्थान पर खड़ा किया। ओ मेरे राजा, मैं धन्यवाद देते हैं प्रभु जी। आज की आराधना प्रभु जी, भक्ति आपको नगर हो मेरे राजा। हर एक को छूले प्रभु जी। मैं विश्वास करती हूँ परमेश्वर पिता आपकी उपस्थिति हमारे बीच में, आपकी उपस्थिति के लिए धन्यवाद देते हैं। आगे का सारा समय प्रभु जी आपके दास में आपके सामर्थ्य हाथों में देते हुए राजा। हर एक का जीव शरीर प्राण आत्मा परमेश्वर में आपके हाथों में खुदा बाबा। परमेश्वर पिता पवित्र आत्मा के द्वारा चलाए चले खुदा बाबा। आगे का सारा समय हम आपके सामर्थ्य पवित्र हाथों में देते हैं। प्रार्थना प्रभु यीशु मसीह के सामर्थ्य पवित्र नाम से मांगते हैं, सब मिलकर कहें आमीन। प्रभुला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो।
खरोखर देवाचा आत्मा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. आणि ज्यावेळेस आम्ही आमचे हात वर करून त्याची स्तुती आराधना करतो त्यावेळेस आम्ही परमेश्वराचा आदर करतो. आणि स्वर्गामध्ये ज्या शब्दाने देवदूत त्या जिवंत परमेश्वराची उपासना आराधना करत आहे तो शब्द हा आहे की हालेलुया हालेलुया. आराधनेमध्ये फार मोठी शक्ती फार मोठं सामर्थ्य आहे. आराधनेमध्ये आम्हाला आमच्या सर्व समस्यापासून सुटका आहे. ज्यावेळेस आम्ही आज परमेश्वराची आराधना करतो त्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जातो. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराची आराधना करतो त्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सिंहासनाला स्पर्श करण्याचा आम्ही आटोकाट करतो. आणि बरोबर पुन्हा आपण आराधनेमध्ये आपण जाऊ आणि सरिता आणि प्रभूला धन्यवाद असो तिची स्तुती असो. आम्हाला जिवंत देवाची आराधना उपासना करायची आहे आणि प्रभूच्या वचनात सांगितलं त्याची आराधना इथं माहिती. प्रेज़ द लॉर्ड, सबको जय यीशु। आज हम प्रभु की महिमा करेंगे, प्रभु की स्तुति, प्रभु की आराधना करेंगे। सारे दिल से, सारे मन से, सारे तन से प्रभु की स्तुति करेंगे। मैंने ढूंढा ये सारा जहां, तेरे जैसा न कोई मिला। मैंने ढूंढा ये सारा जहां, तेरे जैसा न कोई मिला। जैसे तूने किया है क्षमा, तेरे जैसा न कोई मिला। तेरे जैसा मिला न कोई, तेरे जैसा न कोई मिला। मैंने ढूंढा ये सारा जहां, तेरे जैसा न कोई मिला। पापों का था कर्ज मुझ पे जो भारी, दुखों में जिंदगी गुजारी थी सारी। पापों का था कर्ज मुझ पे जो भारी, दुखों में जिंदगी गुजारी थी सारी। मेरे गुनाहों से मुझको बचाने तूने खुदा अपनी जिंदगी की वारी। मेरे गुनाहों से मुझको बचाने तूने खुदा अपनी जिंदगी की वारी। तूने कर दी है कीमत अदा, तेरे जैसा न कोई मिला। तूने कर दी है कीमत अदा, तेरे जैसा न कोई मिला। मैंने ढूंढा ये सारा जहां, तेरे जैसा न कोई मिला। मैंने ढूंढा ये सारा जहां, तेरे जैसा न कोई मिला। जैसे तूने किया है क्षमा, तेरे जैसा न कोई मिला। मैंने ढूंढा ये सारा जहां, तेरे जैसा न कोई मिला। दुनिया के आगे दुहाई बहुत दी, आंसू के बिन ना मिला मुझको कुछ भी। दुनिया के आगे दुहाई बहुत दी, आंसू के बिन ना मिला मुझको कुछ भी। तब तेरे आगे जो मैंने दुआ की, तूने सुन ली है मेरी दुआ। तूने सुन ली है मेरी दुआ। मैंने ढूंढा ये सारा जहां, तेरे जैसा
तेरे जैसा ना कोई मिला, हसरत को पूरी तूने किया है, जो मैंने मांगा वो तूने दिया है, हसरत को पूरी तूने किया है, जो मैंने मांगा वो तूने दिया है। देख सकूं मेरी जिंदगी को तूने, मेरा हर एक बोझ तूने लिया, मेरी खुशियों की तू है वजह, तेरे जैसा ना कोई मिला, मेरी खुशियों की तू है वजह, तेरे जैसा ना कोई मिला, मेरी ढूंढा सारा जहां, तेरे जैसा ना कोई मिला, मेरी ढूंढा ये सारा जहां, तेरे जैसा ना कोई मिला, जिसे तूने किया है क्षमा, तेरे जैसा ना कोई मिला, तेरे जैसा ना कोई मिला। धन्यवाद धन्यवाद परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं। जैसे तूने क्षमा किया प्रभु, वैसे हम सबको क्षमा करने को सिखा पिता परमेश्वर। जैसे तूने प्रेम किया वैसे मुझे भी करना सिखा, हम सबको, हमारे भाई बहनों को भी एक दूसरे से प्रेम करना सिखाइए पिता। हे परमेश्वर, हम एक दूसरे को क्षमा करें परमेश्वर प्रभु। हे मेरे ईश्वर, हम तुझे धन्यवाद देते हैं। धन्यवाद ईश्वर, धन्यवाद परमेश्वर, हम बहुत बहुत धन्यवाद देते, कोटि कोटि धन्यवाद देते इसके लिए प्रभु कि तूने हमें इस योग्य बनाया, हम सबको इस योग्य बनाया परमेश्वर, ताकि परमेश्वर हम तेरे जैसा चल सके, तेरे जैसा जी सके। हम धन्यवाद देते हैं, तेरी महिमा तेरी स्तुति करते हैं। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, याद तुझे करते हैं, याद तुझे करते हैं हम अपने जीवन भर में, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, सुनकर तेरा नाम हम करते हैं प्रणाम, सुनकर तेरा नाम हम करते हैं प्रणाम, टूटे सारे वंदन करूँगा मैं वंदन, टूटे सारे वंदन करूँगा मैं वंदन, क्योंकि तू महान है, क्योंकि तू महान है, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, याद तुझे करते हैं, याद तुझे करते हैं हम अपने जीवन भर में, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, खून बहाया है, पाप को धोया है, खून बहाया है, पाप को धोया है, तू ही मेरा दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, याद तुझे करते हैं, याद तुझे करते हैं हम अपने जीवन भर में,
प्रभु तेरी उदार मन से राह तू लंबी है, साथी तू ही है। राह तू लंबी है, साथी तू ही है। तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है। तुझसे मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से। याद तुझी करती है हम अपने जीवन में, याद तुझी करती है हम अपने जीवन में। हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से हमको मिली है शांति, प्रभु तेरे उदार मन से, प्रभु तेरे उदार मन से। धन्यवाद धन्यवाद पिता परमेश्वर, हम तुझे धन्यवाद देते हैं प्रभु, तू हमें वो शांति दिया पिता, और वो परमेश्वर बहुतायत का शांति देने वाला परमेश्वर है। हम तुझे धन्यवाद देते हैं प्रभु, अपने जीवन भर में प्रभु हर पल हर क्षण प्रभु तुझे याद करते हैं परमेश्वर, तुझे धन्यवाद देते हैं, तेरी स्तुति तेरी महिमा करते हैं। हम धन्यवाद देते हैं, धन्यवाद पिता परमेश्वर, हम तुझे धन्यवाद देते हैं प्रभु। हम तेरी महिमा तेरी स्तुति तेरी आराधना करते हैं पिता परमेश्वर, क्योंकि परमेश्वर हम कितना भी करूँ प्रभु फिर भी कम है पिता परमेश्वर। तेरे लिए पिता परमेश्वर प्रभु हम आपका धन्यवाद देते हैं पिता परमेश्वर, हम तेरी महिमा करते हैं पिता परमेश्वर। तेरी बंदे तुझे छूना चाहते हैं, तेरी बंदे तुझे छूना चाहते हैं। आजा यीशु राजा, आजा यीशु राजा, तेरी बंदे तुझे छूना चाहते हैं। आजा यीशु राजा, आजा यीशु राजा, तेरी बंदे तुझे छूना चाहते हैं। आजा यीशु राजा, सब लोग खड़े हो, तेरी बंदे तुझे छूना चाहते हैं। आजा यीशु राजा, तेरे छूने से छुटकारा मिलता है, तेरे छूने से चंगाई मिलती है, तेरे छूने से छुटकारा मिलता है, तेरे छूने से चंगाई मिलती है। आजा यीशु राजा, आजा यीशु राजा, तेरी बंदे तुझे छूना चाहते हैं, तेरे बंदे तुझे छूना चाहते हैं। आजा यीशु राजा, आजा यीशु राजा, तेरे छूने से आनंद मिलता है, तेरे छूने से मुक्ति मिलती है, तेरे छूने से आनंद मिलता है, तेरे छूने से मुक्ति मिलती है। आजा यीशु राजा, आजा यीशु राजा, तेरे बंदे तुझे छूना चाहते हैं। आजा यीशु राजा, आजा यीशु राजा, तेरे छूने से जीवन मिलता है, तेरे छूने से शक्ति मिलती है, तेरे छूने से जीवन मिलता है,
यीशु राजा, आजा यीशु राजा, आजा यीशु राजा, आजा यीशु राजा। धन्यवाद पिता, मैं प्रार्थना करती हूँ प्रभु, आज परमेश्वर जितने लोग आए हैं प्रभु, जितने आस लगा के आए हैं पिता परमेश्वर प्रभु, उन्हें तो छू ले पिता परमेश्वर। जो बीमार है प्रभु, उन्हें परमेश्वर छुटकारा दे प्रभु। जो बंधन में है पिता परमेश्वर, उन्हें मुक्त कीजिए, उन्हें आजाद कीजिए पिता परमेश्वर। हर एक बीमारियों से, हर एक परमेश्वर तकलीफों से छुटकारा दीजिए पिता परमेश्वर। जो तेरे भवन में आए प्रभु, तेरे शरण में आए प्रभु, आस लगा के आए प्रभु, आज परमेश्वर तू उन्हें छुटकारा दे, उन्हें शांति दे पिता परमेश्वर, उन्हें आनंद दे पिता, उन्हें मुक्ति दे पिता परमेश्वर। हम आपका धन्यवाद देते हैं, हर एक बंधन से आजाद कीजिए पिता परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं। धन्यवाद पिता परमेश्वर। ये परमेश्वर प्रभु तेरी राह है परमेश्वर प्रभु की परमेश्वर, हम तेरे वचनों पे चले पिता परमेश्वर, तेरी स्तुति तेरी आराधना करते हुए परमेश्वर, हम तेरे गुणगान करते हुए प्रभु वो परमेश्वर प्रभु अनंत का जीवन प्राप्त करे पिता परमेश्वर, जो बहुतायत का जीवन देने वाला है, जो वो मृत्यु के बाद वो आनंद मिलने वाला है, जो मृत्यु के बाद बहुतायत का जीवन मिलने वाला है। धन्यवाद देते हैं, हमें इस योग्य बनाइए प्रभु कि हम भी प्रभु अनंत जीवन के योग्य बन जाएं। हम धन्यवाद देते हैं, सब लोगों को तेरे हाथों में समर्पित करते हुए, विशेष का परमेश्वर प्रभु अपने पास्टर जी को तेरे हाथों में समर्पित करते हुए प्रभु उन्हें परमेश्वर बल दीजिए, शक्ति सामर्थ से भरिए प्रभु, ताकि वो प्रभु तेरे राज्य को आगे बढ़ाए, तेरे सेवा कार्य को आगे बढ़ाए प्रभु, तेरे सेवकाई को आगे बढ़े। हम धन्यवाद देते हैं, धन्यवाद प्रभु। सारी विनती प्रार्थना तेरे हाथों में देते हैं प्रभु। एक छोटी सी विनती प्रार्थना यीशु के नाम से मांगते तो दया से पूरा करे। आमीन, आमीन और आमीन। सर्वजण खाली बसूया। ह्या दोन बहिणींनी जी काही गीतं गायली, त्या गीतांचा सार हाच आहे की हे प्रभू ये आम्हाला आशीर्वाद आणि तो प्रभू येशू ख्रिस्त तो तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये तो येऊ इच्छित आहे, पण त्याला आम्हाला आमंत्रित करायचं आहे। आणि प्रगती 3:20 मध्ये म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त म्हणतो की पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे, जो कोणी दार उघडेल त्याबरोबर आत मी जाईल आणि त्याच्याबरोबर मी जेवीन। आणि प्रगटीकरणात हे प्रभू येशू ख्रिस्ताचं हे शेवटचं आमंत्रण आहे आणि म्हणून त्या आमंत्रणाप्रमाणे आपण त्याची आराधना, त्याची उपासना ही केली आणि खरोखर देव आपल्यामध्ये तो कार्य करत आहे आणि त्या प्रभूला आपण धन्यवाद देऊ, आपण त्याची स्तुती करू। 2025 सालातले 11 महिने आम्ही संपवलेले आहेत। 31 महिना नाही, 30 आहे आज शेवट। आणि संपूर्ण जगातील ख्रिश्चन लोकांचं, ख्रिस्ती लोकांचं लक्ष ख्रिस्त जन्म महोत्सव याकडे हे लागलेलं आहे आणि ह्या सालामध्ये ह्या 11 महिन्यामध्ये आमच्या समोर पुष्कळशा कठीण समस्या आल्या। आम्ही परमेश्वराचा धावा केला। पुष्कळ वेळेस आमच्या जीवनामध्ये सुख आले, समृद्धी आली, सर्व गोष्टीची चंग ह्या महिन्यामध्ये झाली। पण प्रॉब्लेम काय झाला, सर्व गोष्टीची समृद्धी आपल्याला तो आनंदाने आणि उल्हासित मनाने तू परमेश्वराची सेवा केली नाही म्हणून सर्व बाबतीत
गरजवंत तू झालास. सुखाबरोबर आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखाचेही प्रसंग आले आणि त्या दुःखात परमेश्वराने आमचं सांत्वन त्याने आमचं केलं. कारण त्याने आम्हाला सांगितलं होतं की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आणि त्या प्रभूच्या अभिवचनावर आम्ही विश्वास ठेवला आणि आम्ही सांत्वन पावलो. या महिन्यात ह्या वर्षामध्ये आमच्या समोर सुख आणि दुःख, जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वाद हे परमेश्वराने आमच्या समोर त्याने ठेवले. पण यहोवाच्या द्वारे, योशावाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला म्हणतो, जीवन व मरण, शाप व आशीर्वाद हे मी तुझ्या समोर ठेवले, पण तू जीवन निवडून घे. आणि तुम्ही लोकांनी जीवन निवडून घेतले. तुम्ही चांगला वाटा उचलता. खरोखरच ही आनंदाची ही गोष्ट आहे. आणि ह्या वर्षामध्ये आपण चालत असताना आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी आटोकाट आम्ही प्रयत्न केला आणि करत आहोत. ज्यावेळेस नवीन वर्ष लागलं त्यावेळेस आपल्या मंडळीच्या लोकांनी उपक्रम हाती घेतलेला होता आणि आहे की देवाने आपल्याला विश्वासणारे लोक द्यावे आणि देवा आपला प्रार्थना तो ऐकतो. आणि आम्ही दर शुक्रवारी स्त्रियांची सभा ही चालू केलेली आहे. पण पुष्कळशा स्त्रिया त्याला प्रतिसाद देत नाही. त्याचा उद्देश हा आहे की देवाने आमची उन्नती करावी. सर्व समस्या आमच्या सामर्थ्याने नाही तर देवाच्या सामर्थ्याने त्या सोडवण्यात यावं, त्यासाठी आम्ही स्त्रियांची सभा चालू केलेली आहे. आणि मंडळीच्या वाढीसाठी स्त्रियांचा हा फार मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. आणि म्हणून देवाच्या प्रयोजन जे उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत ते कोणाच्या गौरवासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, वाहवा मिळावी ह्यासाठी नाही. तर जोपर्यंत जेवढं आयुष्य आलेलं आहे ते आमच्या संबंध आयुष्यात आम्ही परमेश्वराचा गौरव करावा हा त्या पाठीमागचा उद्देश आणि हेतू आहे. तर मला असं वाटतं की याळू तुला काही सांगता येईल आराधनेच्या द्वारे, उपासनेच्या द्वारे, की जेणेकरून ज्या महिला आहेत त्यांना उत्तेजन प्राप्त होईल. आणि म्हणून देवाने जी काही तुझी योजना केलेली आहे ती देवाच्या गौरवासाठी आहे. आणि आमचं काम हेच आहे की लोकांना सांगा, मग ते कोणी ऐकून अगर न ऐक, आमचं ते कर्तव्य आहे. आणि म्हणून धन्यवाद असो, त्याची स्मृती असं कोणाला काही गीतं गायचे का, एक दोन
हालेलुया. तर असो देवा आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला तो स्पर्श तो करणारा तो देव आहे. तर ह्या वर्षामध्ये मागील आठवड्यामध्ये देवाने तुमच्या जीवनामध्ये काही कार्य केलं असेल तर थोडक्यात तुमच्या कुटुंबाकडे साक्ष असेल तर त्याने साक्ष द्यावी. प्रभूला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो. धन्यवाद ईशाला जिवंत बाबा येशी राजा तुला हाक मारते विनंती करते बाबा तू शब्दाला मान देतोस तुला धन्यवाद माझा देवा. मागच्या महिन्यामध्ये या मंदिरामध्ये मंडळीने माझ्या बहिणीसाठी पराक्रम केली, गाडीवर पडली होती. देवाने तिला एक आरोग्य दिले की एकदम ती ताटूवर राहिली, कामाला जाऊ राहिली. मी देवाला धन्यवाद करते प्रभूची. पवित्र पिता पवित्र आत्म्या स्वर्गातल्या राजा खरोखर तू मान आहेस. माझे गुरुवारी पराक्रम झाले, माझे कमरापासून पाय गेलेले गुडघे दुखले. देवा मी तुझ्या विश्वासाने पुढे खात होते, डॉक्टर मरून गेला, तुझ्याकडे घेऊन गेला, पण तू माझा डॉक्टर होईस. माझ्या जीवनाचा तारण करणारा रक्षण करणारा प्रभू तू आहेस. माझ्या आई माझा विद्या तू आहेस. माझ्या जीवनामध्ये पप्पा तुझी ताकद शक्ती मला चालण्याची उठण्याची दे. माझ्या देवा तुला धन्यवाद करते. हे देवाला मी विनंती करते, देव मला साथ दे, तू संगत दे, तू चालण्याची शक्ती देते. किंवा माझ्या गुडघे दुखणारे कमी पडले होऊन मी देवाला धन्यवाद करते. खरोखर नाही आपण इथं सांगतात इथं बोलतो, बाहेर गेलो का विसरून जातो, आपण जगात गेलो का लगेच जगासारखं होतो, पण तरी देव आपल्या संगती बाप्पा. मी तुला धन्यवाद करते. पवित्र विद्या पवित्र आत्म्या ही छोटीशी प्रार्थना तुझ्या गोड आणि पवित्र नावात तू आशीर्वाद देते. देवाचं वचन आहे की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तुला ठाऊक नाही अशा दोन गोष्टी मी तुमच्यासाठी करेन. आणि खरोखर देव आपलं सहाय्य करत आहे. तरी यावेळेस आपण देवाच्या भाषणाकडे आपण बोलूया. आणि देवाने त्याच्या पवित्र आत्मेच्याद्वारे जे वचन देऊ केलेलं आहे त्या वचनाचा आपण स्वीकार करू. आणि आपल्यामध्ये बरेच आहेत ते येतील आणि आपल्याला देवाच्या वचनाचं मार्गदर्शन. धन्यवाद असो. Praise Lord. Hallelujah. Hallelujah. एक वचन वाचूया. उपदेशकाचं पुस्तक 9वा अध्याय आणि त्यातील 10वं वचन. सगळ्यांना मराठी समजतं? सगळे मराठी आहेत? उपदेशक 9वा अध्याय 10वं वचन. English. उपदेशक Excellence 9th chapter verses 10.
वाचा कुणाला मिळाला असेल. उपदेशकाचा 9वा अध्याय 10वा वचन मराठीमध्ये आहे. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर, कारण ज्या अधोलोकांकडे तू जावायचा आहेस तेथे काही उद्योग, युक्ती, प्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्याचे नाव नाही. हालेलुया. वाचलं बच्चा तुमच्यासाठी आशीर्वाद करू. आपण प्रार्थना करूया. आपले सर्व डोळे मिटूया. शक्य असेल घरावूया, डोळे मिटूया, घरावूया. एक हात स्वर्गाकडे आणि एक हात आपल्या हृदयावर ठेवूया आणि प्रार्थना म्हणूया. 1-2 मिनिटं. परमेश्वरा, आकाश पृथ्वीचे निर्माण करते प्रभू, बाप्पाचा सुंदरसा शब्द दिवस आमच्या आयुष्याला जोडलास आणि तुझ्या मंदिरात येण्याची दया कृपा मला दाखवलीस. आणि परमेश्वरा, आज 30 नोव्हेंबर आहे आणि उद्यापासून नवीन महिना डिसेंबर महिना चालू होत आहे आणि हा वर्षाचा शेवटचा महिना आहे. आणि या वर्षाच्या शेवटच्या महिन्यासाठी जे काही वचन तू मला आज देत आहेस परमेश्वरा, ते वचन ऐकण्यासाठी परमेश्वरा माझे आत्मिक कान, आत्मिक मन, आत्मिक नेत्र तू धड परमेश्वरा. हालेलुया. धन्यवाद बाप्पा. हे वचन माझ्या जीवनामध्ये 30 पट नव्हे, 60 पट नव्हे तर 100 पट पीक फळ या वचनाद्वारे माझ्या जीवनात येऊ दे परमेश्वरा. या वचनाद्वारे बाप्पा मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या सर्व तू आशीर्वादित कर परमेश्वरा. हालेलुया. प्रत्येकजण ही प्रार्थना आपण म्हणूया, स्वीकार करूया. कारण की जोपर्यंत मी मुखाने बोलणार नाही तोपर्यंत वचन तुमच्या जीवनात काम करणार नाही. हालेलुया. धन्यवाद परमेश्वरा. आजचं वचन तू आशीर्वादाचं कर. मुख माझा असू दे पण शब्द तुझ्या असू दे परमेश्वरा. या मुखाद्वारे असा कुठलाही शब्द निघू नये जो तुझ्या इच्छेच्या, तुझ्या योजनेच्या विरोधात असेल. या वचनाद्वारे परमेश्वरा केवळ मंडळीची उन्नती होते, मंडळीची वाढ होते, मंडळीचं साथ होते. प्रार्थना विनंती नासू येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावात केली म्हणून काय मान्य करतो त्या. हालेलुया. प्रेज लॉर्ड. उपदेशकाचं पुस्तक 9वा अध्याय 10वा वचन. इंग्लिशमध्ये मिळालं का? इंग्लिशमध्ये मिळालं. वाचा इंग्लिशमध्ये. उपदेशक 9वा अध्याय 10वा वचन. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्चून कर. या पहिल्याच भागावर आपण मनन करणार आहोत या वचनाच्या. प्रेज लॉर्ड. पुढचा भाग जे आहे त्याकडे आपण काही पाहणार नाही, पण जो पहिला भाग आहे वचनाचा त्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच भागावरती आपण आज मनन चिंतन करणार आहोत. जे काही काम तुझ्या हाती पडेल. प्रेज लॉर्ड. सगळेजण आहेत. हालेलुया. जे काही काम तुझ्या हाती पडेल, जे माझ्या नाही आहे, तुमच्या सगळ्यांच्या. प्रेज लॉर्ड. हे वचन सगळ्यांसाठी आहे. हे फक्त वचन तुम्हालाच नाही तर ते मला देखील लागू आहे, पालकांना देखील लागू आहे, मंडळीला देखील लागू आहे, सर्वांना हे वचन लागू आहे. आणि जे काही काम तुझ्या हाती पडेल ते काम कुठलंही असू शकतं. ते आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कुठलंही असू शकतं. असं म्हणू नका हेच काम चांगलं, हेच काम योग्य आहे, हे काम हलकं आहे, असं विचार करू नका. जे काही काम, काय शब्द आहे, जे काही काम, कुठलंही काम असू शकतं. जे काही काम तुमच्या हाती पडेल किंवा जे करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल किंवा ज्या कामासाठी तुमची निवड झालेली असेल, प्रेज लॉर्ड, असं कुठलंही काम असू शकतं. काही ठराविक कामाचं त्यात वर्णन नाही आहे. तर जे काही काम तुझ्या हाती पडेल. प्रेज लॉर्ड. तुम्ही तुमच्या कामाचं तिथं वर्णन लिहू शकता. तर जे काही तुम्ही काम करत असाल ते त्या वचनामध्ये तुम्ही लिहू शकता आणि ते वचन तुम्ही तुमच्या जीवनाला लागू करू शकता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्चून कर. प्रेज लॉर्ड. हालेलुया. समजणार आहे. जे काही काम तुमच्या हाती पडेल ते आपल्याला कसं करायचं आहे, कसं करायचं आहे, सगळे सामर्थ्य खर्चून. प्रेज लॉर्ड. बरोबरचं नाही. हालेलुया. माझी मुली आहेत, त्यांना जाणून टाक म्हणलं की बरोबरचं जाणून टाक. हालेलुया.
तसं नाही. जे काही काम तुमच्या हाती पडेल ते आपल्याला सगळे सामर्थ्य खर्चून करायचं आहे. आणि मी विशेषतः त्या वचनाद्वारे मला आत्मिक कामाविषयी बोलणार आहे. जैविक कामाविषयी शारीरिक कामाविषयी बोलणार नाही. जे काही देवाने मला प्रेरणा दिलेली आहे की आत्मिक कामाविषयी तुम्हाला बोलायचं आहे. जे काही आत्मिक काम परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला संपूर्ण सामर्थ्य खर्चून करायचं आहे. आताच आपण उल्लेख केला. ही आजची तारीख काय आहे? 30 नोव्हेंबर. हालेलुया. 30 नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबरचा शेवटचा दिवस आणि उद्यापासून 1 डिसेंबरचा म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणजे या वर्षामध्ये किती दिवस राहिलेले आहेत? 31 दिवस डिसेंबर महिन्याचे. आणि जर कदाचित ह्या वर्षासाठी परमेश्वराने तुम्हाला एखादं काम दिलं असेल, एखादी जबाबदारी दिलेली असेल, प्रेज लॉर्ड, तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. मला सांगू नका. पण जे काही देवाच्या आत्म्याने मला प्रेरणा दिलेली आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. जेव्हा जेव्हा डिसेंबर महिना येतो तेव्हा आपण शांत बसून प्रार्थनेमध्ये जाऊन आपण विचार केला पाहिजे की जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत आपण काय काय केलं. प्रेज लॉर्ड. वाटलंच तुम्ही एक डायरी घ्या, एक पेन घ्या आणि त्यामध्ये तुम्ही लिहा की या वर्षभरात तुम्ही काय काय गोष्टी ठरवल्या होत्या, काय काय गोष्टी केल्या, काय काय गोष्टी केल्या नाही. प्रेज लॉर्ड. अजून 31 दिवस आहेत हे वर्ष संपायला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि तुम्हाला अजूनही संधी आहे की तुम्ही अजूनही कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही अजून कमी पडलेले आहात. कुठलं काम तुम्हाला दिलेलं आहे ते काम तुम्हाला अजून अर्धवट झालेलं असेल किंवा त्या कामाला तुम्ही अजून हात लावला नसेल, तुम्ही एक लिस्ट बनवा. मला नका सांगू, ते तुमच्या पुरतंच आणि देवापुरतं असू. पण लिस्ट बनवा आणि तपासा त्या वर्षभरात तुम्ही त्या काम केलं आहे किंवा ते किती % काम कंप्लीट झालेलं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कंपनीत कोण कोण जातात कामाला? बऱ्यापैकी. हालेलुया. कंपनीचा एक वर्षाचा जमा खर्च असतो का? त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ह्या वर्षाचा तुमचा लेखाजोखा करू शकता की ह्या वर्षामध्ये तुम्हाला कुठली कुठली कामं करायची होते, जे तुम्ही ठरवले होते किंवा ज्याची जबाबदारी तुमच्यावर पडली होती, ज्याची जबाबदारी परमेश्वराने तुम्हाला दिली होती. त्यामध्ये शारीरिक कामसुद्धा आहे, जैविक कामसुद्धा आहेत आणि आत्मिक कामं देखील आहेत. त्या सर्व कामाची तुम्ही लिस्ट करू शकता आणि ते त्या कामाला तुम्ही न्याय दिला आहे का, ते काम तुम्ही तुमचे सगळे सामर्थ्य खर्चून केलं आहे का, ह्याचं तुम्ही तपासा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सर्वजण आहेत. आणखी दिवस थोडे आहेत, दिवस वाईट आहेत. या महिन्यात आपण पाहिलं आपल्यातले दोघंजण आपल्याला सोडून निघून गेले आणि कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळं प्रति दिवशी जी काही संधी तुम्हाला मिळेल त्याचा तुम्हाला लाभ घेता आला पाहिजे, त्याचा फायदा उठवता आला पाहिजे. वेळेचा सदुपयोग करणं महत्त्वाचं आहे आपल्याला. त्यासाठी उपदेशकाचा पुस्तक लेखक म्हणतो की जे काही काम तुमच्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्चून कर. आणि पुढे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, कारण ज्या अधोलोकाकडे तू जावायचं आहेस तेथे काही उद्योग, काही युक्ती, प्रवृत्ती, बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही. प्रेज लॉर्ड. तुमच्या जोपर्यंत नाकपुडीत श्वास आहे, जोपर्यंत तुमचे हात पाय चालत आहे, तोपर्यंतच, जोपर्यंत तुम्हाला सामर्थ्य आहे परमेश्वराने दिलेलं, तोपर्यंतच तुम्ही काहीतरी करू शकता. प्रेज लॉर्ड. कारण की ज्या अधोलोकाकडे आपल्याला जायचं आहे तिकडं आपल्याला काहीच करता येणार नाही. तिथं आपल्याला काम करायचं आहे. हालेलुया. नाही, तर आपल्याला फक्त देवाची भक्ती आराधना करायची. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आता आपल्याला इथं पृथ्वीवरती जगतिक जीवनामध्ये जे काय 60, 70, 80 वर्षाचं जे काय आपलं आयुष्य आहे, जे परमेश्वराने निर्माण दिलेलं आहे, ठेवलेलं आहे, त्यामध्ये जे काय काम आपल्या हाती पडेल ते आपल्याला सगळे सामर्थ्य खर्चून करणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि स्पेशली मी आत्मिक कामाविषयी तुमच्याशी बोलणार आहे. हालेलुया.
मी त्या कंपनीच्या कामाविषयी बोलणार नाही. मी पण कंपनीत काम करतो, रोजचे 10 तास काम असतं. झाले ना. आणि आता मी पाहिले की 5-6 जण कंपनीत काम करतात. कुणाची 8 तास ड्युटी असेल, कुणाची 10 तास असेल, कुणाची 12 तास ड्युटी असेल, आणि तुम्ही काम करत आहात. पण मला तुम्हाला आजच्या संदेशाद्वारे आत्मिक कामाविषयी बोलायचं आहे. आणि त्यासाठी आपण काही वचनं वाचूया. करीतकराचे पहिले पत्र 9वा अध्याय. पौलाचे करीतकरास पहिले पत्र 9वा अध्याय, त्यातील 16व्या वचनापासून सुद्धा आपण वाचूया. एक वचन वाचूया. 9वा अध्याय त्यातून 19 पासून 19 ते 23 या वचनांना आपण वाचणार आहोत. एक वचन वाचूया. 19वा वचन. कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असतानाही अधिक लोक मिळवण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. सर्वजण आहेत. इथं आपल्याला पाहायला मिळतं की पौल आपल्या सेवेचं स्पष्टीकरण देत आहे. पौल जी काही सेवा त्याच्यावरती सोपवण्यात आली होती, मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, हे जे वचन मी वाचत आहे ते आत्मिक कामाविषयी मी बोलत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि तो पौल त्यांनी जे काही त्याच्यावरती काम सोपवलं होतं, त्याच्यावरती काय काम सोपवलं होतं पौलावरती ते पाहूया आपण. पहिलं प्रेषितांचे कृत्य 9वा अध्याय 15वा वचन वाचा. प्रेषित 9:15. त्याच्यावरती काय काम सोपवलं होतं परमेश्वराने? 9:15. आपण आता वचनाच्या मुख्य भागात येत आहोत. प्रेषित 9:15. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती त्यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. Acts 9:15. तेव्हा प्रभूने त्याला म्हणले, जा, कारण विदेशी लोक इस्रायलची संतती यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तू माझे निवडलेले पात्र आहे. आणि परराष्ट्रीयांसाठी, विदेशी लोकांसाठी सुवार्ता प्रचार करण्यासाठी पौलाची, त्याचं पहिल्याचं नाव शौल होतं, त्याची निवड प्रभू श्री ख्रिस्ताने परमेश्वराने केली होती. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कुठलं काम पौलाच्या अंगावरती प्रभू श्री ख्रिस्ताने परमेश्वराने दिलं होतं? परराष्ट्रीयांना, विदेशी लोकांना प्रभू श्री ख्रिस्ताचं नाव सांगणं, म्हणजे विदेशी लोकांमध्ये सेवा करणं, विदेशी लोकांना प्रभू श्री ख्रिस्ताचं नाव सांगणं म्हणजे सुवार्ता सांगणं. हे काम पौलावरती पुनर्स्थित प्रभू श्री ख्रिस्ताने दिलं होतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि आपण आपल्याला देखील तेच काम परमेश्वराने दिलेलं आहे. हालेलुया. आपण वचनाच्या मुख्य भागात येत आहोत. आणि सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे, जे काम तुझ्या हाती पडेल ते आपल्याला सगळे सामर्थ्य खर्चून करायचं आहे. आणि तो पौल उदाहरण देत आहे. पहिल्या कळीत 9वा अध्याय, सिस्टरने जे वाचलं त्या वचनामध्ये आपण पाहतो. पहिल्या कळीत 9वा अध्याय 19व्या वचनामध्ये पौल काय म्हणत आहे? मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला सर्वांचा दास असे केले आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जे काम पौलाला प्रभू श्री ख्रिस्ताने, पुनर्स्थित प्रभू श्री ख्रिस्ताने, जेव्हा शौलाची निवड झाली होती तेव्हा प्रभू श्री ख्रिस्त पुनर्स्थित झालेला होता. हालेलुया. ज्या बाळापाशी त्यांची निवड प्रभू श्री ख्रिस्ताने पृथ्वीवर असताना, मानवी स्वरूपात असताना केली होती, तशी शौलाची, पौलाची निवड झाली नव्हती. प्रियांना त्याची निवड पुनर्स्थित प्रभू श्री ख्रिस्ताने केली होती. आणि त्याला एक काम सोपवलं होतं की जा, विदेशी लोकांना जाऊन माझं नाव सांग, जा, परराष्ट्रीय लोकांना जाऊन माझं नाव सांग. प्रेज लॉर्ड. आणि तोच पुनर्स्थित प्रभू श्री ख्रिस्त आज आपल्याला वचनाद्वारे काहीतरी बोलत आहे. हालेलुया. हालेलुया. आपण कुठल्या काळात आहोत? आपण कृपेच्या काळात आहोत, पवित्र आत्म्याच्या काळात आहोत. आता प्रभू श्री ख्रिस्त मेलेला नाही आहे, वधस्तंभावरती नाही आहे, तो लहान पाळण्यामध्ये नाही आहे. जरी आपण ख्रिसमस साजरा करणार आहोत तरी तो आता पाळण्यात आहे.
तो वधस्तंभावर खेळलेला आहे का नाही. तो आता कुठं आहे पुनरुत्थित झालेला आहे आणि तो स्वर्गात आहे. आणि तो प्रभू श्री ख्रिस्त त्या पुनरुत्थित प्रभू श्री ख्रिस्ताने जशी शौलाची निवड केली, शौलाला दर्शन देऊन सांगितलं की जा तू माझे निवडलेले पात्र आहे आणि विदेशी लोकांना जाऊन माझं नाव सांग. हालेलुया. आणि तोच पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला संदेश देत आहे. आज तुम्हाला काहीतरी जबाबदारी देत आहे. आज तुम्हाला काहीतरी काम देत आहे. काहीतरी काम तुम्हाला सोपवत आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. डिसेंबर महिना चालू होता. मला माहीत आहे कदाचित तुम्ही जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्यात कधी कुणाला सुरुवात सांगितली नसेल. कदाचित जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये कधी तुम्ही कुठल्या परराष्ट्रीयाला कुठल्या विदेशी लोकांना तुम्ही काय प्रभू श्री ख्रिस्ताविषयी सांगितलं नसेल. पण डिसेंबर महिना हा ख्रिसमसचा महिना आहे. ह्या महिन्यात तुम्हाला संधी आहे प्रियांनो. प्रेज लॉर्ड. संधी आहे का नाही. कारण की वातावरण तसं असतं. ख्रिसमसचं वातावरण असतं. चारी बाजूने त्याची चर्चा असते. प्रेज लॉर्ड. आणि ती संधी असते तुम्हाला की ह्या ख्रिसमसच्या दिवसात तुम्ही कमीत कमी दिवसातून एकाला तरी ह्या डिसेंबरच्या महिन्यात तुम्ही सुवार्ता सांगू शकता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी काय तुम्हाला असं म्हणत नाही की रस्त्यावर जाऊन ओरडून किंवा काहीतरी पत्रक वाटून तसलं नाही. हालेलुया. ते तुमच्या जवळच्या असतात, परिचयाचे असतील, ते तुमच्या प्रवासात तुम्हाला गाठ पडते, त्यांना तुम्ही बोलता बोलता प्रभू श्री ख्रिस्ताविषयी सांगू शकता दिवसातून एकाला. हालेलुया. आणि किती जण आहेत तुमच्याकडे येतो मग किती जण आहेत. प्रेज लॉर्ड. आणखी 2 बहिणी आल्या टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. प्रेज लॉर्ड. 3 4 6 7 8 10 12 15 जण आहेत बरोबर. आणि 15 जणांनी विचार करा किती डिसेंबर महिन्याचे किती दिवस आहेत. 31. 31 गुणिले 15 किती होतात. प्रेज लॉर्ड. माझं मॅथ सांगा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. किती होतात. 500 500 तकडच होतात. 30 गुणिले 15 450 15 465. ओके 465 होतात. विचार करा आपल्या ते वचन का आहे. त्या वचनाचं महत्त्व समजा. कारण की हे काम आज वचनाद्वारे तुम्हाला मिळालेलं आहे. आणि असं समजू नका की मी सांगतो. पवित्र आत्म्याने मला हे प्रेरणा दिलेली आहे की तुझं म्हणलेलं आहे सांग. कारण की शेवटचा दिवस आहे, शेवटचा महिना आहे, शेवटचा काळ आहे, शेवटचा तास आहे. आणि आपल्याला जे प्रभू श्री ख्रिस्ताने जी जबाबदारी दिलेली आहे, जे काम दिलेलं आहे, आपण अजून त्या कामाला सुरुवात केली. हालेलुया. मी कोणाचं नाव घेणार नाही, पण तुम्ही स्वतःला विचारू शकता की तुम्ही या 11 महिन्यामध्ये किती जणांना सुरुवात सांगितली, किती जणांना प्रभू श्री ख्रिस्ताचं नाव सांगितलं. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. मला काही बोलू नका, मला काही सांगू नका. पण हे देवाचं काम आहे आणि देवाच्या आत्म्याला प्रेरणा दिलेली आहे. आणि तो पौल त्याचं स्पष्टीकरण देत आहे. जे काम त्याला पुनरुत्थित प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलं होतं दर्शन घेऊन की तू जा विदेशी लोकांना माझं नाव घेऊन सांग, तो त्या आपल्या कामाचा लेखाजोखा म्हणून समजतं, जमा खर्च ताळेबंद तो देत आहे. या वचनामध्ये पहिले काही 9 ते 19 ते 23 वचनामध्ये मी वाचतो. मी सर्वांपासून स्वतंत्र असतानाही अधिक क्रोध प्राप्त करून घेण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काय केलेलं आहे पौलाने, जे प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला काम दिलं होतं ते करण्यासाठी. तो स्वतंत्र असतानाही, तो रोमी सैनिक, रोमी अधिकारी असतानाही, तो चांगला एक नागरिक असतानाही तो सर्वांचा दास झालेला आहे, सर्वांचा गुलाम झालेला आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. का केलेलं आहे त्यांनी, ते का केलेलं आहे, त्याला जे काम दिलं होतं ते अधिकाधिक पूर्ण करण्यासाठी. हालेलुया. आणि त्याला त्यासाठी ते काम पूर्ण करण्यासाठी त्याला जे काही पवित्र आत्म्याने प्रेरणा दिली, जे काही मार्गदर्शन केलं त्यानुसार त्यांनी ते काम केलेलं आहे. अधिक लोक प्राप्त करण्यासाठी, अधिक विदेशी लोकांना प्रभू श्री ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी तो स्वतंत्र असतानाही, रोमी नागरिक असतानाही. त्याकडे रोमी नागरिक असणं फार बहुमूल्य होतं.
काल मानाचं होतं जगामध्ये. जसं आता अमेरिकेचं नागरिकत्व आहे, ते नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी फार नियम अटी आहेत. पण पौल हा जन्मानेच रोमी नागरिक होता. प्रेज लॉर्ड. आणि इतका मोठा तो अधिकारी होता, इतकं त्याला श्रेष्ठ नागरिकत्व प्राप्त होतं. तो स्वतंत्र होता, फार मोठे अधिकार त्याच्या हाती होते. पण ते सर्व त्यांनी सोडून तो सर्वांचा दास झालेला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभू श्री ख्रिस्ताविषयीचं देखील एक वचन आहे, मला आता ते आठवलं, आपण वाचू शकता. फिलिप्पियस पत्र 2 अध्याय, फिलिप्पियस पत्र 2 अध्याय 7-8 वचन. सांगितलं की प्रभू श्री ख्रिस्ताने देखील तसंच केलेलं आहे. फिलिप्पी 2:7-8. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य कृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जोरदार टाळ्या वाजवायच्या प्रभू श्री ख्रिस्तासाठी. जोरदार. तुम्ही प्रभू श्री ख्रिस्तासाठी वाजवत आहात. प्रभू श्री ख्रिस्ताने देखील तसंच केलेलं आहे. हालेलुया. आवाज येतो. प्रभू श्री ख्रिस्ताने देखील तसंच केलेलं आहे. जे काम पित्याने प्रभू श्री ख्रिस्ताला दिलं होतं, ते काम पूर्ण करण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताने काय काय बलिदान केलेलं आहे, काय काय त्याग केलेला आहे, ते आता आपण वाचलेलं आहे. सिस्टम ते वचन वाचलेलं आहे. तो स्वर्गात असताना पृथ्वीला आलेला आहे, तो स्वतंत्र असताना तरी दास झालेला आहे. त्याने वधस्तंभाचं हालाखीचं मरण सोसलेलं आहे. हे त्यांनी का केलेलं आहे? जे पित्याने त्याला काम दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी, जी काही देवाची इच्छा होती, योजना होती, ते पूर्ण करण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताने ते बलिदान केलेलं आहे. आणि आज तुम्ही आम्ही जे इथे उपस्थित आहोत ते त्या बलिदानासाठी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपण धन्य लोक आहोत, आपण धन्य आशीर्वादित लोक आहोत, कारण की प्रभू श्री ख्रिस्ताच्या बलिदानामुळे आपल्याला पापाची मुक्ती, मोक्ष प्राप्त झालेला आहे, आणि आपल्याला देवाचे पुत्र होण्याचा, देवाची मुले होण्याचा अधिकार मिळालेला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ते जगिक लोकांना नाही, फक्त विश्वासाला ते मिळालेलं आहे. कारण की आपण विश्वास ठेवलेला आहोत की प्रभू श्री ख्रिस्त माझ्यासाठी पृथ्वीवर आला. तो माझ्यासाठी 2025 वर्षापूर्वी वधस्तंभावर खिळला गेला, मारला गेला, आणि माझ्यासाठी तो पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे आपल्याला मुक्ती मोक्ष काय मिळालेला आहे. आणि ही देवाची इच्छा, योजना होती. प्रेज लॉर्ड. देवाची इच्छा होती, योजना होती. देवाने एक प्रभू श्री ख्रिस्ताला काम दिलं होतं की तू जा, पृथ्वीवर जाऊन ते काम कर. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण की प्रभू श्री ख्रिस्त पृथ्वीवर यावा आणि त्यांनी ते सर्व काम करावं, वधस्तंभावर खेळावं, मरावं, उठावं. याचे भविष्य आणि हजारो वर्षापूर्वी वेगवेगळ्या संदेशांद्वारे, भविष्य वक्तांद्वारे झालेली आहे. यशा 9 अध्याय तुम्ही वाचू शकता, यशा 53 अध्याय तुम्ही वाचू शकता. ती सर्व वचनं आपण वाचणार नाही, पण त्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताविषयीची सर्व भविष्यवाणी आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन समजलं. हालेलुया. आणि जसं पौल आपल्या कामाचं स्पष्टीकरण देत आहे, तसंच इथं आपल्याला प्रभू श्री ख्रिस्ताचं देखील जे काही त्यांनी केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. जे त्याला काम सोपवलं होतं पौलाला, प्रभू श्री ख्रिस्ताला, ते त्यांनी आपले सगळे सामर्थ्य खर्चून केलेलं आहे. इतकं सामर्थ्य खर्चलं की प्रभू श्री ख्रिस्ताच्या अंगात रक्ताचा एक थेंबही नव्हता, पाण्याचा एक थेंबही नव्हता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. इतकं त्यांनी सगळं सामर्थ्य खर्चलं होतं. तुमच्याकडे शक्ती कशामुळे येते? शरीरात जर तुमचं रक्तच नसेल, काही अन्न नसेल, पाणी नसेल, तर तुमच्यात शक्ती येईल का? नाही. प्रेज लॉर्ड. आणि प्रभू श्री ख्रिस्ताला जेव्हा वधस्तंभावर खेळण्यात आलं तेव्हा त्याच्या शरीरातील सर्व रक्त, पाणी, सर्व अन्न सगळं निघून गेलं होतं. काहीच नव्हतं त्या शरीरात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की जेव्हा भाला बसवण्यात आला होता त्या रक्तासोबत पाणी निघालं, म्हणजे रक्त संपलं होतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्याला प्यायला सुद्धा पाणी दिलं नव्हतं भर उन्हामध्ये. हालेलुया.
विचार करा का केलं प्रभू श्रीकृष्णाने. प्रेज लॉर्ड. तुम्हा आम्हासाठी सावकारीवर नाचे दरवाजे उघडे व्हावे. तुम्हा आम्हासाठी मुक्ती मोक्ष तारणाचा मार्ग मोठा व्हावा. जी देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, सर्व मनुष्य मात्राचे तारण व्हावे, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काम त्याने त्याला दिलं होतं त्यासाठी त्यांनी वधस्तंभावर एक शब्द उच्चारलेला आहे, पूर्ण झाले आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो वेगळा संदेश आहे, पण मला तुम्हाला ते काय सांगायचं आहे की जे काही काम तुमच्या हाती पडेल ते तुम्हाला सगळे सामर्थ्य खर्चून करायचं आहे. वळवळचं नाही आहे, वळवळचं काम सगळेच करतात. 90% विश्वासाने वळवळचे काम करतात. फक्त 10% जे विश्वास आहे ते आपले सगळे सामर्थ्य खर्चून ख्रिस्ताची सुवार्ता साक्षर करतात, ख्रिस्ताची सेवा चाकरी करतात. आणि त्यामुळे आज देवाचं काम होत आहे त्या 10% लोकांना. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि पौल म्हणत आहे, पुढचं वचन वाचूया. पहिले काही 9 अध्याय आणि त्यातील 20 वचन. लोक 2-3 वचनं वाचून आपण थांबणार आहोत. पहिले काही 9 अध्याय 20 वचन. To the Jews I became as a Jew, in order to win Jews. To those under the law I became as one under the law, though not being myself under the law, that I might win those under the law. मराठीत वाचा. पहिले काही 9 अध्याय 20 वचन. पहिला अध्याय 9 अध्याय 20 वचन. पहिले काही 9 अध्याय 20 वचन. यहुदी लोक मिळवण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यासारखा झालो. यहुदी लोकांना यहुद्यासारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. प्रेज लॉर्ड. इथं आपल्याला पौल उदाहरण देत आहे. जे यहुदी होते म्हणजे प्रभू श्रीकृष्ण जे वंशज होते, जे वंशातले होते आणि यहुदी वंशामध्येच प्रभू श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. आणि त्यांना मिळवण्यासाठी पौल त्यांच्यासारखा झालेला आहे. पण जे नियमशास्त्र विरहित होते, ज्यांना देवाचं वचन माहीत नव्हतं, त्यांना मिळवण्यासाठी तो त्यांच्यासारखा देखील झालेला आहे. जे नियमशास्त्राधीन होते त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी तो नियमशास्त्राधीन पण झालेला आहे. हालेलुया. काय काय केलेलं आहे पौलाने विचार करा. थोडा विचार करून बघा किती त्यांनी त्याग केलेला आहे. यहुदी लोकांना प्राप्त करून घेण्यासाठी, नियमशास्त्राधीन लोकांना प्राप्त करून घेण्यासाठी, ज्यांना नियमशास्त्र नाही त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी तो नियमशास्त्र नाही असा झाला. आणि पुढचं वचन मी वाचतो. तरी देवाच्या नियमाबाहेर होतो असे नाही, ख्रिस्ताच्या नियमाधीन होतो. दुर्बळास प्राप्त करून घेण्यासाठी मी दुर्बलास दुर्बल झालो. मी सर्वांसाठी सर्व काही झालो, यासाठी की मी कसे तरी कित्येकांचे तारण साधावे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणा जसं पौलाने केलं तसंच मला देखील करायचं आहे. हालेलुया. जसं पौलाने आपलं सगळं सामर्थ्य खर्चून त्याला जे काम दिलं होतं, जी जबाबदारी दिली होती, तसंच मला देखील करायचं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला तर कुणाचाच आवाज ऐकतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पौलाने काय केलं? यहुदी लोकांना प्राप्त करून घेण्यासाठी तो यहुदी झालेला आहे. नियमशास्त्राधीन लोकांना प्राप्त करून घेण्यासाठी तो नियमशास्त्राधीन झालेला आहे. ज्यांना नियमशास्त्र माहीत नव्हते अशा लोकांना प्राप्त करून घेण्यासाठी तो तसा झालेला आहे. दुर्बलास प्राप्त करून घेण्यासाठी तो दुर्बल झालेला आहे. आणि हे सर्व त्यांनी का केलेलं आहे की मी कसे तरी करून काहीतरी करून काय म्हणतात काय, एनिथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हालेलुया. युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ आहे. तसं पौलाने इथं केलेलं आहे. मी कसे तरी करून काहीतरी करून उलट पालत करून आडवं तिडवं होऊन कसं तरी होऊन कित्येकांचे तारण साधावे. हालेलुया. आणि त्याला ते कामच दिलं. प्रेज लॉर्ड. कदाचित आजचा संदेश तुम्हाला आवडणार नाही की आपल्याला आशीर्वादाचे संदेश ऐकायला आवडतं. असले संदेश
असले की आपल्याला आवडत नाही, पण असे संदेश असावे की त्याद्वारे तुमचं जीवन बदलावं, तुमची आत्मिक उन्नती व्हावी, आत्मिक वाढ व्हावी. भौतिक जनिक आशीर्वाद आज आहेत उद्या नाही. मला आज पगार झाला, तुम्ही आठवड्याने मला विचारा, तुम्ही मग पगार संपलेला असता. हालेलुया. जनिक आशीर्वाद असे नाशवंत आहे, पण मी तुम्हाला आत्मिक कामाविषयी, आत्मिक गोष्टीविषयी, आत्मिक जीवनाविषयी बोलत आहे की जे काही आत्मिक काम परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे ते आपले सगळे सामर्थ्य खर्चून कर, जसं पौलाने केलं, जसं प्रभू श्री ख्रिस्ताने केलं. प्रभू श्री ख्रिस्ताला काय गरज होती का? की एका स्त्रीच्या पोटी जन्म घ्यावा, 9 महिने स्त्रीच्या पोटी राहावं आणि स्त्रीच्या पोटातून बाहेर यावं. मला माहिती आहे निर्गम 20 अध्यायामध्ये परमेश्वराने काय केलं होतं? 10 आज्ञा दिल्या होत्या माहिती आहे ना? तेव्हा कशा दिल्या होत्या परमेश्वराने 10 आज्ञा? मोशेला एका सिना डोंगरावर बोलत होतं, बरोबर, आणि तिथं 40 आज्ञा थांबून परमेश्वर मेघाद्वारे आज्ञाद्वारे त्याच्याशी बोलत होता आणि त्याला 10 आज्ञा दिल्या होत्या. तसं प्रभू श्री ख्रिस्ताला करता येत होतं का? होतं ना? का असं शक्य होतं का? जर तुम्हाला आज्ञा द्यायचं आहे, तुम्हाला संदेश द्यायचा आहे, तुम्हाला शिकवायचंच आहे, तर तसं देखील करता येत होतं, पण तसं केलं नाही. मग ते 5वा, 6वा, 7वा अध्याय डोंगरावरचं प्रवचन आहे, बरोबर. एका डोंगरावर जाऊन प्रभू श्री ख्रिस्तांनी शिष्यांना प्रवचन दिलेलं आहे, पण तसंच शिकवायचं जर त्याला असलं असतं तर तो मोशेच्या काळाप्रमाणे पण करू शकला असता, पण नाही. जर तुम्हाला तसं सांगितलं, तसं पाहिलं, माझा अनुभव घेतला होता परमेश्वराने. मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं, पण इकडे नियमशास्त्र देत होतं आणि इथं खाली लोक पापामध्ये काय करत होते? वास्तूची पूजा करत होते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ते करून पाहिलं परमेश्वराने. या आकाशातून उतरायचं, एका व्यक्तीला निवडायचं आणि त्याला सांगायचं आज्ञा, तू आपल्या लोकांना सांग. पण ते काही उपयोगाचं झालं नाही. मोशेचे नाम नियमशास्त्र देऊन मोशे वर्ण खाली उतरत सर्वजण पापात पडले. 40 दिवस सुद्धा त्यांनी संयम ठेवला नाही. त्यांना वाटलं मोशेचं झालं काय? मोशे गेला, त्याला आपण वागू असं कसं पण. त्यांनी आपल्याला डोळ्याला दिसतील तसं मूर्ती तयार केल्या आणि तसं ते चालू केलं. मला तुम्हाला काय सांगायचं? प्रभू श्री ख्रिस्त का पृथ्वीवरती एका स्त्रीच्या पोटात म्हणजे गर्भरूपाद्वारे तो आला. त्याला डायरेक्ट असं जसं मोशेच्या द्वारे परमेश्वराने सिना डोंगरावर उतरून आज्ञा दिल्या होत्या, वचनं दिली होती, तसं प्रभू श्री ख्रिस्ताला देता आलं असतं. पण परमेश्वराने ते पाहिलं होतं, ती योजना केली होती, मोशेचे नियमशास्त्र दिले होते, पण लोक ते काय पाळत नव्हते. त्या नियमशास्त्राचा काय फायदा होत नव्हता. प्रेज लॉर्ड. त्यामुळे देवाने दुसरी योजना आखली की त्याने प्रभू श्री ख्रिस्ताला स्वतःच्या पुत्राला पृथ्वीवर मनुष्य स्वरूपात पाठवलं की जा, मी जे काय तुला सांगत आहे, जे काही देवाची इच्छा योजना आहे, देवाची वचनं आहेत, ते लोकांना शिकव. आणि प्रभू ख्रिस्ताने 3.5 वर्ष, वयाच्या 30व्या वर्षापासून ते 33व्या वर्षापर्यंत त्यांनी लोकांना ती वचनं सांगितली, शिकवली. आणि त्या वचनाद्वारे प्रेज लॉर्ड त्यांना सांगितलं, शिकवलं की स्वर्गाचे राज्य कसे आहे. मग ते 5वा 6वा अध्यायामध्ये तुम्ही डोंगरावरच्या प्रवचनात पाहू शकता की त्यांनी सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत. ते काही वचन आपण वाचणार नाही, तुम्ही घरचा अभ्यास करा. मग ते 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय हे जे डोंगरावरचे वचन आहेत, प्रवचन आहे प्रभू श्री ख्रिस्ताचं, ते तुम्ही वाचा. प्रेज लॉर्ड. आणि ते प्रभू ख्रिस्ताने स्वतः मानव स्वरूपात येऊन स्वतः आईच्या एका स्त्रीच्या पोटी गर्भरूपाने येऊन सर्व पूर्ण 30 वर्ष मानवी स्वरूपात जीवन जगून त्यांनी ती सेवा केलेली आहे. नंतर हालेलुया. प्रेज लॉर्ड. शॉर्टकट वापरला नाही. प्रेज लॉर्ड. कारण की त्याला ते काम दिलं होतं, त्याला ती जबाबदारी दिली होती की ते पूर्ण करण्यासाठी जे जे करणं शक्य होतं ते केलेलं आहे. जसं पौलाने केलं, तसं प्रभू श्री ख्रिस्ताने केलं, तशीच जबाबदारी आता तुमची आमची देखील आहे. आपण आपल्याला आजची जबाबदारी, आजचं काम आपलं ओळखूया आणि ह्या डिसेंबर महिन्यामध्ये
आपले सगळे सामर्थ्य खर्चून जे काय देवाने प्रेरणा दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे की कमीत कमी दिवसाला एका व्यक्तीला आपल्याला सुवार्ता सांगायची आहे. म्हणजे ज्यांना माहीत आहे त्यांना सांगू नका लगेच एकमेकांना. प्रेज लॉर्ड. हालेलुया. विदेशी लोकांना, परराष्ट्रीय लोकांना, प्रेज लॉर्ड, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव माहीत नाही, त्यांना तुम्ही सुवार्ता सांगूया. रोज एक याप्रमाणे जर तुम्ही केले तर 465 लोकांपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पोहोचवली जाईल प्रियांनो. हालेलुया. आणि एक मोठं काम त्याद्वारे होईल. परमेश्वर या वर्षामध्ये तुम्हाला आम्हाला आशीर्वाद करू. आपण आपल्या जागेवर उभं राहूया, आपले डोळे मिटूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. थँक्यू लॉर्ड. आकाशवाणीच्या सृष्टीचं निर्माण करत्या. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. बाप्पा तुझी इच्छा विचार आम्हाला कळवली आहे परमेश्वर. बाप्पा की आम्ही विदेशी लोकांना तुझं नाव सांगितलं पाहिजे, तुझी स्वार्थ सांगितलं पाहिजे. आणि बाप्पा जे काही काम आमच्या हाती पडेल ते आम्ही आपले सगळे सामर्थ्य खर्चून केलं पाहिजे परमेश्वर. परमेश्वर या वाक्याकडे बाप्पा प्रत्येकाला तू नवीन शक्ती दिलं, नवीन सामर्थ्य तू देत आहेस की त्यांचं जे काही जबाबदारी आहे, त्यांना जे काही काम परमेश्वरांनी वचनाच्याद्वारे जे काय सांगितलेलं आहे ते त्यांनी या महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये पार पाडावं आणि तुझी इच्छा, तुझी योजना जगाच्या वाढीसाठी त्यांनी आपला उपयोग करून घ्यावा. आणि त्याद्वारे परमेश्वर प्रत्येकाला तू आशीर्वाद. तुम्ही पुढची वेळ काय पावसाळ्यात हाती देत प्रार्थना नक्की नासून श्रीकृष्ण नावाने करतो. आमेन. खाली बसूया. किती जणांना वचन समजलं हात नका नको. आणि देवाने खरोखर माझी निवड केली आणि जर माझी निवड केलेली आहे तर आम्हाला सुवार्ता सांगणं हे गरजेचं आहे. पाऊल म्हणतो जर मी सुवार्ता सांगत नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. खूप चांगली संधी आपल्यामध्ये आहे. ज्यावेळेस 100 लोक एकत्र येतात त्या 100 लोकात फक्त आपले 3% लोक आहेत, 3च लोक आहेत 100त. आणि देवाची इच्छा ही आहे की कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांचं तारण व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि लोकांचं तारण व्हावं ह्यासाठी तसा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. त्याने आपलं सर्व वैभव त्याने सोडलं आणि तो देव असून तो माणूस झाला. जसा तो नम्र झाला. आणि पाऊल म्हणतो की असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुम्हामध्ये असो. आणि म्हणून जी सेवा परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे सवडीप्रमाणे नाही, तर ती आम्हाला एक विशेष रीतीने ती सेवा दिलेली आहे. सर्व शक्ती खर्च करून आम्हाला ती करायची आहे. सर्व शक्ती म्हणजे काय असू शकते? सर्व शक्ती खर्च करून एकमेकांची सेवा करणं, एकमेकांवर कृती करणे, एकमेकांना क्षमा करणे, एकमेकांचे ओझे वाढवणे, एकमेकांसाठी प्रार्थना करणं,
ही एक सेवा आहे आणि ते सर्व खर्च करून ते आम्हाला प्रभूच्या वचनाप्रमाणे त्याची सेवा करायची आहे आणि सेवा केली, चाकरी केली तर त्याचं प्रतिफळ हे आम्हाला 100% आहे. पुष्कळच्या लोकांना आम्हाला धार्मिकतेकडे त्यांना आणायचं आहे आणि दानिएलच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की पुष्कळ लोक आज धार्मिकतेकडे वळवणारे वचन काय आहे? आकाशातील ताऱ्याप्रमाणे चमकते. आकाशातील तारेप्रमाणे ते चमकते. तारे चमकतात, काही तारे लुकलुक करतात पण आम्हाला लुकलुक करायचं आहे तर आम्हाला देवाच्या गौरवासाठी आम्हाला चमकायचं आहे. आणि आपल्यामध्ये एक अशी बहीण आहे की त्यांचं उदाहरण तुम्ही गजबा यांच्याकडे तुम्ही बघा आणि जी आपली मंडळी आहे ती कोणामुळं तर ते गजबा आपल्याला खरी करते. कारण काय की जे कोणी त्यांना भेटेल त्यांना ते चिरचिरते घेऊन येतातच, त्यांना सोडत नाही आणि निश्चित रीतीने देवबाप त्यांना त्याचं प्रतिफळ तो देणार आहे. आणि म्हणून आपली सर्व शक्ती खर्च करून आम्हाला देवाच्या राज्याची उन्नती होईल असं काम आम्हाला करायचं आहे. आणि देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्ही त्याला निवडलेलं आहे. प्रभू म्हणतो तुम्ही मला निवडलेलं आहे तर मी तुम्हाला निवडलं ह्यासाठी की तुम्ही जाऊन काय करायचं, तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि ते तुमचं फळ टिकावं. आणि म्हणून देवा करू त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांचा तो सहाय्य करू. जो संदेश आपल्याकडे आलेला आहे त्या संदेशाचा धिक्कार करू नका, आत्म्याला विझवू नका, प्रार्थनेत तत्पर असा, निरंतर प्रार्थना करा. आणि माझी खात्री आहे की देव या दिवसामध्ये निश्चित आपल्या सर्वांचं तो विशेष सहाय्य करू. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान गुरुजी उत्तर आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो कारण प्रभू तुझं सानिध्य, तुझं वास्तव्य आमच्यामध्ये आहे. म्हणून त्या तुझ्या सानिध्याबद्दल तो आम्हाला जे काही तुझी वचनं दिली त्या तुझ्या वचनाबद्दल, ते पवित्र आत्मा तुझ्या सानिध्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आपण तुझी स्तुती त्याच्या गोडाने प्रेरणा मागतो म्हणून करतो. हां, यावेळेस आपण भक्तीचा भाग म्हणून प्रभूचं देव ते आपण प्रभूला देऊया. त्या अगोदर पुढच्या सभेविषयी जे बुधवारची भजन संध्या 7 ते 9 ह्या वेळामध्ये ब्रदर लोखंडे यांच्या घरी आहे. ते जरी आज आपल्यामध्ये नसले तर आपल्याकडे एक म्हण आहे, एका दगडात 2 पक्षी मारणार. ब्रदर लोखंडे ते त्यांच्या घरगुती कामानिमित्त आणि त्या
ज्या ठिकाणी ज्या परिसरामध्ये ते जात आहे त्या ठिकाणी चर्च आहे, त्या ठिकाणी स्वार्थ प्रचार करण्यासाठी देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी ते गेलेले आहेत. तर येत्या बुधवारी 7 ते 9 ह्या वेळामध्ये आम्हाला त्यांच्या घरी उपस्थित राहायचं आहे. आणि खरोखर देव त्याच्या वचनानुसार तो मार्गदर्शन करत आहे, आशीर्वाद देत आहे. गुरुवारची आपली सभा ठीक 10:30 वाजता होईल. शुक्रवारी उपास आणि प्रार्थना स्त्रियांची सभा आहे. त्यानंतर पुढच्या रविवारी ह्या वर्षाचं आपण शेवटचं भोजन घेणार आहोत. प्रार्थनापूर्वक हे जे काही आम्ही करत आहोत करणार आहोत ते एकमेकांच्या उन्नतीसाठी ते आम्ही करत आहोत. म्हणून देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे, तो देवर दया करणारा परमेश्वर आहे. माझी खात्री आहे की जे आम्ही केलेले आहे ते सर्व ते सिंहासनापर्यंत ते पोहोचलेलं आहे. आणि म्हणून भक्तीचा भाग म्हणून देवाचं देणं की आपण देवाला देऊया. देवाचं वचन आहे की द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. संतोषाने देणारा देवाला प्रिय आहे. म्हणून देवाचं देणं देवाला द्या, देवाचं देणं देवाला द्या आणि धनवान व्हा. मला की 3:10 म्हटलेलं आहे की आकाश कपट उठून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद वर्षी केला आहे. याविषयीची माझी प्रती एक पहा. बऱ्याच वर्षापासून आम्ही हे ऐकत आलेले आहोत, पण आम्ही प्रतीती पाहत नाही, प्रचिती आम्ही घेत नाही. परमेश्वर हा किती चांगला देव आहे याचा अनुभव आम्ही घेत नाही. म्हणून आम्ही सर्व बाबतीत गरजवंत आहोत. आणि देवाचे साधे सोपे गोष्ट आहे की द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. आणि म्हणून देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगतो की देवाचं देणं ते देवाला दे. प्रियजनो, पाऊल एका ठिकाणी म्हणतो की मला काही कमी पडलंय म्हणून मी तुम्हाला तुमच्याकडे ठाण्याची अपेक्षा करत नाही. त्याचप्रमाणे मी त्या पावलाप्रमाणे हे म्हणेन की देव अशी आज्ञा आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छित आहे. आणि म्हणून यावेळेस आपण सर्व जवळ राहू आणि देवाचं देणं ते आपण देवाला देऊ. गाणं ते गाणं चालू असतं. पवित्र मुझे बना दे प्रभु, शुद्ध मुझे कर दे प्रभु. पवित्र मुझे बना दे प्रभु, शुद्ध मुझे कर दे प्रभु, ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं. शादी की अभिलाषाओं पर, शैतान की सारी ताकत पर, शादी की अभिलाषाओं पर, शैतान की सारी ताकत पर विजय मैं पाऊं, जय मैं पाऊं, विजय मैं पाऊं, जय मैं
प्रभूची स्तुती असो. प्रभूची स्तुती असो. सॉरी ऑनलाईन देवाचं वचन काय. मला किती सेनाधीश परमेश्वर बोलतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशांश तुम्ही भांडवलात आणा, ऑनलाईन करू नका. ते ऑनलाईन कधी ऑफलाईन होईल सांगता येत नाही. देवा तुमचं सहाय्य करू. या दानपात्रावर आशीर्वाद मागू आणि ब्रदर प्रकाश त्या दानपात्रावरती आशीर्वाद मागतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वर्गीय मेरे प्रेमी पिता परमेश्वर प्रभु यीशु मसीह में आपको धन्यवाद करते हैं प्रभु जी. आपकी चरणों में आते हैं प्रभु जी. आज का दिन जो सुंदर सा दिन वचनों के द्वारा गीतों के द्वारा आपकी भक्ति के द्वारा चला के लिया प्रभु आपको धन्यवाद करते हैं. मैं प्रार्थना करता हूँ पिता परमेश्वर जो भी बेटा बेटियां आपकी भंडार में जो दिया है परमेश्वर उनके हाथों को उनके मनों को आपने जाना है पिता परमेश्वर. उन्हें शोपड़ दे के आशीर्वादित कर पिता परमेश्वर. उनकी नौकरियों में जिसके पास नौकरी ना उसको नौकरी दे प्रभु जी. और परमेश्वर प्रत्येक को तू सहायता कर पिता परमेश्वर. और तू ऐसा किया इसलिए आपको हम धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर. सारी आदर गौरव महिमा हम आपको देते हैं. विनती प्रभु यीशु मसीह के नाम से हम मांगते हैं. आमीन. प्रभूची प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आपल्या सोडतो तसे आमच्यावर आम्हाला सोड. आणि आम्हाला राज्य सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर असो. आमेन. आपण एकमेकांना भेटूया. आणि त्या अगोदर 6 तारखेला भजन संध्या ही स्पर्धा आहे आणि त्यासाठी आम्हाला काय